राज्यामधील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. दुपारनंतर सर्व बाजार समितीमधील कांद्याचे बाजारभाव आता जाहीर झाले असून चंद्रपूर बाजार समितीमध्ये कांद्याला 2500 रुपयांचा बाजारभाव मिळतो. राज्यात कांद्याच्या सरासरी भावात मोठी घसरण होताना अजूनही त्या ठिकाणी सध्या कांद्याला 850 ते 1400 रुपयाच्या दरम्यान सरासरी भाव मिळत असून अख्खा देशातून पुन्हा एकदा भारतीय कांद्याला मागणी वाढलेली आहे. चंद्रपूर बाजार समितीसोबत त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल, सोलापूर बाजार समिती असेल, लासलगाव असेल, कळवण असेल, सटाणा असेल, चांदवड असेल, आळेफाटा असेल, मनसर असेल, यासोबतच घोडेगाव असेल, अशा महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळत आहेत ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत असेल. तर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळत आहेत. शेतकरी बंधूंनो, पहा पहिली बाजार समिती आहे चंद्रपूर. विदर्भामधील सर्वात महत्त्वाची बाजार समिती. आवक झाली बघा 369 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव मिळतो 1800 रुपये आणि सर्वाधिक दर मिळते कांद्याला चंद्रपूर बाजार समितीमध्ये 2500 रुपये प्रति क्विंटल. पहा शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर. आवक झाली बघा 4115 क्विंटल. आवक वाढलेली आहे. कमीत कमी दर मिळतोय 500 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळतोय कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला 1800 रुपये प्रति क्विंटल. कोल्हापूर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची बाजार समिती समजली. पुढील बाजार समिती आहे सांगली. आवक झाली बघा 2660 क्विंटल. कमीत कमी दर मिळतोय कांद्याला 500 रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय 1800 रुपये प्रति क्विंटल. शेतकरी बंधूंनो, हे कांद्याचे जे काय दर आहेत हे कमाल आणि किमान दर आहेत. पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी बारामती जळोस. आवक झाली बघा 121 क्विंटल. आवक घसरलेली आहे. कमीत कमी दर मिळतोय 300 रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय बारामती बाजार समितीमध्ये कांद्याला 1600 रुपये प्रति क्विंटल. बघा शेतकरी मित्रांनो, यानंतरची सर्वात महत्त्वाची आणि ख्यातनाम बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी सोलापूर. आवक झाली बघा 16566 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव मिळतोय 100 रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला 2300 रुपये प्रति क्विंटल. बघा शेतकरी मित्रांनो, यानंतरची सर्वात महत्त्वाची आणि ख्यातनाम बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी पुण्याचं गोलटेकडी मार्केट. आवक झाली बघा 4723 क्विंटल. कमीत कमी दर मिळतोय 400 रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय पुण्याच्या गोलटेकडी मार्केटमध्ये कांद्याला 1500 रुपये प्रति क्विंटल. बघा शेतकरी मित्रांनो, यानंतरची सर्वात महत्त्वाची बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी नागपूर. आवक झाली बघा 923 क्विंटल. कमीत कमी दर मिळतोय 1500 रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय 2000 रुपये प्रति क्विंटल. बघा शेतकरी मित्रांनो, नागपूरमध्ये जी आवक होती ती होती पांढऱ्या कांद्याची. पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी पारनेर अहिल्यानगर. आवक झाली बघा 3873 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव मिळतोय अहिल्यानगर पारनेर बाजार समितीमध्ये कांद्याला 200 रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय पारनेर बाजार समितीमध्ये 1800 रुपये प्रति क्विंटल. यानंतरची सर्वात महत्त्वाची बाजार समिती म्हणजे पुणे पिंपरी. आवक झाली बघा फक्त 25 क्विंटल. कमीत कमी दर मिळतोय 1000 रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय पिंपरी बाजार समितीमध्ये कांद्याला त्या ठिकाणी 1600 रुपये प्रति क्विंटल. बघा शेतकरी मित्रांनो, यानंतरची सर्वात महत्त्वाची बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी ओतूर जुन्नर पुणे. आवक झाली बघा त्या ठिकाणी 20511 क्विंटल. कमीत कमी दर मिळतोय 1000 रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय कांद्याला 1770 रुपये प्रति क्विंटल.